सन 1666 छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले होते. औरंगजेबासारख्या धूर्त शत्रूच्या मगरमिठीतून सुटणे शक्य नव्हते, कारण औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याच्या हातून कोणीच सुटले नव्हते. पण महाराज त्यांच्या अलौकिक बुद्धिचातुर्याने तेथून निसटले. तेथून निसटल्यानंतर सुद्धा आपल्या प्रदेशात परत येणे हे सुद्धा सोपे कार्य नव्हते. यातूनही महाराज राजगडावर पोहोचले. ज्यावेळेस ते पोहोचले त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आणि ते एकटेच होते. शंभूराजे अजूनही मुघलांच्या प्रदेशात होते. महाराजांनी शंभूराजांना मागे का ठेवले असे? शंभूराजे स्वराज्यात परत कसे आले असते? यासारख्या काही प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची औरंगजेबाच्या तावडीतून सुटका झालेली असली तरी त्यांना महाराष्ट्रात सुखरूपपणे परत जाण्याचे दिव्य करायचे होते. औरंगजेबाच्या सैन्याची चारही बाजूंना पाळत होती. मुघल सैन्याला हुलकावणी देण्यासाठी महाराज शंभूराजांना घेऊन प्रथम मथुरेला गेले. तेथे मोरोपंत पिंगळे यांचा मेहुणा कृष्णाजी काशी हा राहत होता. महाराज त्याला भेटले. शंभूराजांना लहान वयात यापुढील धावपळीचा चुकवाचुकवीचा प्रवास झेपणारा नव्हता. शंभूराजांना कृष्णाजी पंत, काशी राऊत आणि विसाजी पंत यांच्या स्वाधीन करायचे ठरले. मथुरेच्या मुक्कामातच शिवरायांनी दाढी आणि मिशा काढून टाकली. शिवरायांनी आपल्या अंगाला राख फासली. त्यांच्या सहकाऱ्यांनीही फकीराचे वेश धारण केले. सोने रत्ने बरोबर घेऊन सर्व मंडळी यमुना पार करून अलाहाबाद येथे पोहोचली. मुघलांचा पाठलाग चुकवीत शिवराय दिनांक 12 सप्टेंबर 1666 रोजी राजगडावर पोहोचले. आपल्या मुलाला मुघलांच्या पाठलागाचा त्रास होऊ नये म्हणून शिवरायांनी एक अजब युक्ती केली. त्यांनी आपल्याला कवी कलशांकडून शंभूराजे तिकडेच मरण पावल्याचे पत्र आले असल्याचे जाहीर करून ते पुत्रशोक करू लागले. त्यामुळे जवळपासचे जमीनदार, शिवरायांशी गुप्त संबंध ठेवणारे कित्येक उमराव आणि राजपूत लोकांनी त्यांना सांत्वनासाठी पत्रे लिहिली. शंभूराजांच्या पत्नीने अतिशोकामुळे सती जाण्याची इच्छा दाखवली. त्यांना मोठ्या कष्टाने सती जावायच्या विचारापासून परावृत्त करण्यात आले. शिवरायांनी संभाजीराजांच्या सर्व उत्तरक्रिया उरकून टाकल्या आणि स्वतःला दुसरा मुलगा झाल्याचे जाहीर केले. ही बातमी शिवरायांनी हेतूतच पसरवली होती. त्यावेळी त्यांना शंभूराजे हे एकटेच पुत्र होते. मुघलांनी शंभूराजांचा पाठलाग करू नये म्हणून राजगडला परत आल्यावर महाराजांनी मोठ्या युक्तीने ही अफवा पसरवली होती. शंभूराजे मथुरेच्या ब्राह्मणाबरोबर कसे परतले याविषयी दिलखुशा लिहितो. इकडे मथुरेत शिवाजीराजांचा मुलगा होता. त्याचा चेहरा कोवळा आणि त्याचे केस लांब होते. ब्राह्मणांनी त्याला मुलीचा वेश दिला. नंतर तो आपल्या बायका पोरांना घेऊन निघाला. स्त्री वेशधारी मुलाला ही आपली दासी आई असे त्याने दाखवली. अशा रीतीने त्याने त्याला शिवाजीराजांपाशी पोहोचवले. शिवाजीराजांनी त्याला इतकी बक्षिसं दिली की त्या ब्राह्मणाचे जन्माचे सार्थक झाले. शंभूराजांना राजगडावर पोहोचवण्याची सर्व जबाबदारी महाराजांनी मथुरेच्या त्रिवर्गाकडे सोपवली होती. शिवरायांचे पत्र आणि निरोप जाताच कृष्णाजी विश्वासराव, त्यांच्या मातोश्री काशी त्रिमल यांनी शंभूराजे यास जानवे व धोतर नेसवून आपला भाचा म्हणून राजगडावर आणले. ते 20 नोव्हेंबर 1666 रोजी राजगडावर पोहोचले. याचा अर्थ महाराजांच्या 2 महिने 8 दिवसांनी शंभूराजे राजगडावर परत आले. त्यांना सुखरूप रीतीने परत आणल्याबद्दल महाराजांनी कृष्णाजी, त्याची आई आणि काशी त्रिमल यांना भरपूर इनामे दिली. शंभूराजे सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या वाईट बातमीबद्दल शिवरायांच्या पत्नी आणि इतर लोकांनी महाराजांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, त्या उठावण्याने बादशाहच गाफील व मुघलांच्या शोधाविषयी निष्काळजी न बनवतं तर सारखी धरपकड होत असलेल्या बिकट रस्त्याने 2 महिन्यांच्या अवधीत आपला मुलगा येऊन पोचणे कठीण झाले असते. शंभूराजांच्या आयुष्याचा विचार करताना हे आग्रा प्रकरण महत्त्वाचे मानावे लागते. 8व्या-9व्या वर्षी शंभूराजांना मनसबदार म्हणून शिवरायांचे प्रतिनिधित्व करावे लागते. लहान वयातच त्यांना मुघली दरबाराचा थाट पाहावयास मिळतो. मानमराताबाची, देण्याघेण्याची, दरबारी रिवाजांची त्यांना माहिती मिळाली. आई वाचून पोरकी असलेल्या या मुलाला परप्रांतात अनोळखी ठिकाणी आणि अनोळखी माणसांबरोबर राहावयाची पाळी आली. त्यांच्या बालमनाला पित्याचे राजकीय हेतू समजणे शक्यच नव्हते. तरीही त्यांना आलेला अनुभव त्यांच्या मनात कायमचे घर करून राहिला असेल. शंभूराजांनी औरंगजेबाच्या दरबारात पाऊल टाकले तेव्हा त्या बालमनाला कल्पनाही नसली की पुढील आयुष्यात याच बादशाहकडून त्यांचे हाल होऊन नियती त्यांची सतो परीक्षा पाहणार होती. औरंगजेबालाही त्यावेळी कल्पना नव्हती की शिवाजी महाराजांचा हा छावा आपल्याला भारी होणार आहे. पुढे काय घडणार आहे हे त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते. नियतीने मात्र या प्रसंगानंतर 23 वर्षांनी शंभूराजे आणि औरंगजेब यांची अगदी वेगळ्या परिस्थितीत भेट घडवली. त्या भेटीत स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या सिंहाच्या त्यागाच्या आणि क्षात्रतेजाच्या वलयानेच शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी आपले स्वातंत्र्ययुद्ध अखेरपर्यंत चालू ठेवले.